रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. बरं तुम्हाला काय हे होतं पायाला काय होतं ते गचकरण होतं दाखवा बरं. मोयमसारखं इथं हे पायाला किती पाय दोन्ही होतं की एक होतं? एकाच पायाला होतं. बरं आपले ते आपण जे प्रॉडक्ट दिले तुम्हाला हा. धन्वंतरीचे हो मग ते राहिलं का नाही राहिलं? राहिलं ना तुम्ही. किती कोर्स केले त्याला? त्याला एकच कोर्स केला, एका कोर्समध्ये क्लिअर झालं. मी तुम्हाला 3 म्हणलं होतं करायला लागतं. आपलं झालं एका कोर्समध्ये जाता क्लिअर बघू. मनगच करायचं होतं ते गचकरणाचं खाजत नाही काही नाही. हे तर मोकळे झाले ना. हो मग ते हे किती दिवसापासून होतं तुम्हाला? ते 5 वर्षापासून. मग किती दवाखाने केले त्याला? बरेचसे दवाखाने केले. औरंगाबादला संभाजीनगरला गेलो तुम्ही. हां संभाजीनगरहून 12,000 गोळ्या आणल्या. हां. मग काय झालं त्याचा परिणाम? ते 2 वर्ष राहिलं होतं. हां. पुन्हा आणि 2 वर्षांनी उद्भवलं होतं. मग त्याची पॉवर आहे तोपर्यंत राहतं परत येतं. मग आता आपल्याला राहिलेलं किती दिवस झालं आता? ह्याला झालं तर 7-8 महिने झालं. 7-8 महिने झालं. आता काहीच खाजत नाही काय नाही. काय नाही. अच्छा ते माणसात बसले की खाजं वाटायचं. हा. कुठं बसले की बसले खाजी. कीर्तन उभारलं की खाली होतो मी. कीर्तन करतात ना हे जनधनी महाराज आहेत. हे परेशान झाले ते पण हे आमचं दोस्ताना आहे पण ते जवळच्या माणसांनी सांगितल्यावर विश्वास बसत नसतो. शेवटी कतरून म्हणले बरं द्या बरं तुमच्यावर. तर ते आज आले तिथं सांगायला की राहिलेत म्हणून बाबा. आता तुमचे पैसे द्यावं लागतील ना. हो ना मग पैसे घेऊन गेलो. हो ना मग ते आज द्यायला बी आलेत आणि सांगायला बी आलेत. धन्यवाद आल्याबद्दल माहिती दिल्याबद्दल. आणि तुमचं राहिलं म्हणजे आमच्यात आनंद आहे. हो. 2 पैसे तर आम्हाला भेटणार आहेत का? आम्ही काय महाराज तुम्ही घेतात म्हणल्यावर तर आम्हाला बी घ्यावंच लागेल ना. अरे मी राहिल्याशिवाय पैसे देणार नव्हतो तुम्हाला. मग राहिले ना आता काय द्यायला आता अडचण त्याला नाही. काढतो नाही. धन्यवाद आल्याबद्दल मुलाखत दिल्याबद्दल.